पदाधिकारी, महिला पदाधिकारी या ठिकाणी वडाच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। विशेष म्हणजे एका वडाच्या झाडाची त्यांनी इथं रोप लावून मग त्याची पूजा केलेली आहे। ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि समाजासाठी एक चांगला मेसेज आहे। आजच्या दिवशी वडाची पूजा केली जाते ती ॲक्च्युली एका पत्नीचं, स्वतःच्या पतीवरचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ती वटपूजा केली जाते। पण मला तर असं वाटतं की वड हा प्रत्येक वेळेला एक नवीन निर्मितीचा संदेश देतो। तो जसजसा वाढत जातो, त्याचा बुंधा जेव्हा जीर्ण होतो तेव्हा त्याच्या पारंब्या त्या जमिनीत जातात आणि पुन्हा एक वृक्ष तिथे तयार होतो। तर प्रत्येक वेळेला नवीन निर्मितीचा मेसेज देतो। तर या ठिकाणी ज्या पत्नी आहेत या ठिकाणी, तर हा देखील मेसेज तुम्ही जो काही समाजासाठी देता आहात। तुमचे पती सैन्यात होते आणि त्या ठिकाणी लढाई करताना वीरगती प्राप्त झाली त्यांना, आणि तुम्ही वीरपत्नी म्हणून या ठिकाणी एक नवीन निर्मितीच आहे तुमची। कारण त्यांना सोडून पुन्हा स्वतः प्रत्येक वेळेला एक त्या आठवणी आणि पुराशी बाळगून स्वतः प्रत्येक वेळेला नव्याने निर्माण होत राहणं, मग ते मुलांसाठी असेल, घरच्यांसाठी असेल, सासू सासऱ्यांसाठी असेल किंवा समाजासाठी असेल। तर हा संदेश जो वड आपल्याला देतो तोच तुम्ही देखील एक समाजाला दिलेला आहे। खरोखरच फार गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आज या ठिकाणी आपल्या सहभागाने आपल्या हस्ते या ठिकाणी वडाच्या झाडाचं रोपटे लावलेलं आहे आणि याच्यातून हे झाड एक मोठ्या नवनिर्मितीचा संदेश पूर्ण समाजाला देईल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देते। थँक्यू।